ईश्वरी शक्ती विराजमान आहे. आपण एकटीने का भगवंताला बाबाला प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्माए नमस्कार. भगवत प्राप्तीकरिता निष्काम कर्मयोग परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमाननगर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाने आज दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोज शनिवार एका भगवंताचे मासिक नववे हवन कार्य श्रीमाननीय पगाडीजी राहणार मचारणा यांच्या निवासस्थानी पार पडलं आणि त्यानिमित्तानं हे एका भगवत कार्याची चर्चा बैठक सुरुवात आहे. या चर्चा बैठकीमध्ये विश्वविधाता सृष्टी निर्माता बुद्धीचे विकासदाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. भगवंताला माझा प्रणाम. अंधश्रद्धेतून वाईट व्यसनातून मुक्त करणारे मानव धर्माचे प्रणेते आम्हा सर्व सेवकांचे सद्गुरू परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत. बाबांना माझा प्रणाम. आम्हा सेवकांचे मातोश्री आई वाराणसी आई उपस्थित आहेत. आईला माझा प्रणाम. आजच्या या चर्चासत्राला लाभलेले आजच्या चर्चासत्राचे अध्यक्ष महोदय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर अंतर्गत शाखा साकोलीचे उपाध्यक्ष तथा दाखणीतील मार्गदर्शक श्रीमाननीय लांजेवर साहेब हे उपस्थित आहे. यांना माझा नमस्कार. श्रीमाननीय पालांदूर येथील मार्गदर्शक श्रीमाननीय चोपकर साहेब उपस्थित आहेत. यांना माझा नमस्कार. दिवरखेडा येथील मार्गदर्शक श्रीमाननीय शिवंत साहेब उपस्थित आहेत. यांना माझा नमस्कार. दाबेटेक येथील बाबांचे सेवक पंचभूतीजी उपस्थित यांना माझा मार्गदर्शक यांना माझा नमस्कार. श्रीमाननीय कन्नडीतील मार्गदर्शक साहेब लांजेवारजी हे सुद्धा उपस्थित यांना माझा नमस्कार. उपस्थित श्रीमाननीय राजेशजी सार्वे साहेब शाखा संचालक भंडारा हे सुद्धा उपस्थित यांना माझा नमस्कार. तसेच मोहनभाऊ डोंबडे बाबांचे ज्येष्ठ सेवक हे सुद्धा उपस्थित यांना माझा नमस्कार. आणि मार्गदर्शक बाबांचे ज्येष्ठ सेवक आदरणीय मंच आजच्या या चर्चासत्राच्या संचालिका कुमारी बांतीताई यांना माझा नमस्कार. उपस्थित सर्व सेवक दादा सेविकाताई बालसेवक सर्वांना माझा नमस्कार. तर सेवक बंधूंनो, दिवस पावसाचे आहेत. सर्वांना कामधंदा आहे. आपला कामधंदा सोडून आज सेवक सेविकाताई बऱ्याच प्रमाणामध्ये तो उपस्थित आहेत. सर्वांना धन्यवाद. तर काम हे होतच राहील. काम हे होतच राहील. पण एक दिवस अगर भगवत कार्यासाठी दिला तर त्या आपल्या कामाची ती भरपाई या भगवत कार्यामुळे निघते. हा सर्वात मोठा अनुभव. आपण 4 दिवस कामावर नाही गेलो पण एक दिवस भगवत कार्य केलं तर ते 4 दिवसाची कसर आपली एका दिवसामध्ये निघून जाते. हा सर्वांना अनुभव आहे. आणि भगवत कार्य काय आहे आपण समजून घेतलं पाहिजे. जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपुले तोची बाबा ओळखावा. मी साधू म्हणणार नाही. तोची बाबा ओळखावा आणि भगवान तिथंच राहावा. मी तर बाबा यासाठी म्हटलं की बाबा म्हणजे आमचे बाबा जुमदेवजी. बाबांना समजलं की माझ्या कुटुंबासारखं दुःख या भारत देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या MP मध्ये, या छत्तीसगडमध्ये सगळीकडे आहे.
हा कुटुंब खूप मोठा आहे. बाबांना हे राहवलं नाही. जेव्हा कुटुंबातलं दुःख दूर झालं, बाबांना हे राहवलं नाही आणि बाबांनी आपला बैलगाडीने, पायी, बसेसनी, ज्या ज्या मार्गाने मिळेल त्या मार्गाने आपल्या याने यात्रा केली. परंतु कोणाकडून एक पैसा नाही घेतला. स्वतःच्या खर्चातून बाबांनी यात्रा केली, स्वतःच्या पैशातून केली. म्हणून बाबांना समजलं की आपण आपले कुटुंब जसे दुःख होते तसं आपली माझी ही जनता दुःखी आहे. या दुःखात जनतेला आपण सावरलं पाहिजे. आपण त्यांना आनंदी जीवन कसं जगता येईल सांगितलं पाहिजे. आणि त्यामुळेच आज मी बघतो आहे माझी आणि तुमची ओळख कदाचित झाली नसती. मी तुम्हाला कदाचित पाहू शकलो नसतो, परंतु बाबांची ही कृपा की या एवढ्या सेविका आहेत, त्या मला पाहू शकतात की त्यांना ओळखू शकतो. माझ्यामुळे झालं नाही, हे बाबांच्या कृपेमुळे झालं. गुरु असा पाहिजे, गुरु असा पाहिजे की सर्वांना समान न्याय, सर्वांना समान जागा, असा गुरु पाहिजे. तर आधी तर असं होतं की मार्गदर्शक सुद्धा असं स्टेज वगैरे नव्हतं. जसं सेवक बसायचे तसंच मार्गदर्शक बसायचे आणि मार्गदर्शक खूप कमी होते. बाबांनी हे सुद्धा केलेलं आहे का एका पंक्तीमध्ये बाबा जेव्हा देवरावर असताना किंवा एखादा कार्यक्रम असेल, बाबांनी जेव्हा सेवक बसले पंक्तीमध्ये, बाबा बसले तर बाबांना ते जलेबी वाढली. बाकी सेवकांना जलेबी नाही वाढली. बाबा म्हणे जलेबी कुठली आहे, जलेबी उचला म्हणे. बाकीच्या पंक्ती जलेबी दिसत नाही म्हणे. बाबांनी जलेबी उचलायला लावली. एवढे बाबा भगवान, बाबा जुमदेवजी. मी सुद्धा मानव आहे, तुम्ही सुद्धा मानव आहे. मग मानवामध्ये हा भेदभाव का? मला का जिलेबी दिली? जिलेबी मला द्यायची आहे, सर्वांना जिलेबी द्यायला पाहिजे. जे अन्न मी खाईन तेच अन्न माझं शोक खातील, हा बाबांचा दृष्टिकोन होता. असे बाबा कुठे झाले का? कधी पाहिलं का कधी? आणि खरोखरच बाबा जुमदेवजी, खरोखरच आपल्याला हा मानव धर्म मिळाला. परंतु ही दुःखाची गोष्ट आहे. आपली जी पिढी आहे हे मानव धर्माचं कार्य करत आहे, पण आपली समोरची जी पिढी आहे कदाचित हुलकावणी देतील. आज मी बऱ्याच नव्या होऊन कार्यक्रमात बघतोय, आतापर्यंत मी इथं ज्या 7-8 मुली बघितल्या, कोणत्याच ज्या चर्चा बैठकीत नाही बघितल्या. ही जी शिकवण आहे, आज मुली शिकतील, मुलं शिकतील, आपल्या प्रपंचाला, आपल्या पिढीला समोरून येतील. आपल्या मुलांनाच काही माहीत नाही, आपल्या मुलांनाच काही माहीत नाही, तर ते काय समोर येणार आहे त्या धर्माला, त्या मार्गाला. आम्ही तर सांगून जाऊ, आमचं वय झालेले आहे. आता हे मार्गदर्शक मंडळी आहेत, ज्येष्ठ सेवक आहेत, हे काय 10-15 वर्षाचे साथीदार असते, कोणी 5 वर्षाचे, कोणी सर्वांचं लिहिलेलं आहे. भगवंताची डायरी तयार आहे, सर्वांचं जाणं आहे. परंतु जायचं कसं आहे, कोणाचं जीवन कसं सुखी बनेल, कोणाचा मुलगा कसा अधिकारी होईल, कोणाची मुलगी कशी अधिकारी होईल, ते यांचं काम आहे. श्रवण करणं तुमचं काम आहे. की माझ्या मार्गदर्शकांनी मला काय सांगितलं, मी काय करत आहे. कारण जसं अनेकांमध्ये हे जे लफडं सुरू आहे, लव्ह मॅरेज, पळवून नेणे, हे नोडे, तिकडं पाहिलं का काय पाहिलं, आपल्या मागात तेच सुरू झालं आहे. काही शौकाची मुलगी पळाली, काही शौकाचा मुलगा पळाला. बाबा असं तर काय वाटलं असतं बाबा. म्हणून हे झालं नाही पाहिजे. मग आपलं लक्ष पाहिजे आपल्या मुला बाळावर. आपला मुलगा मोबाईल पाहतो, आपली मुलगी मोबाईल पाहिजे. मोबाईल मध्ये काय बघते? मोबाईल बघा, मोबाईल खूप चांगला आहे.
मोबाईलमुळे एवढं ज्ञान मिळते, एवढं शिकवण मिळते, एवढं चांगलं मिळते, पण चांगल्या कामासाठी मोबाईलचा उपयोग करा. नुसतं हाय हॅलो साठी एक एक तास मोबाईल घेऊन बसू नका. मोबाईल जे चांगलं मिळते ते घ्या, परंतु हाय हॅलो 1 तास 2 तास बघतोय, एक एक तास 1 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत मुलं झोपत नाही असे मी ऐकतो. सकाळी ठीक आहे, साधे सेवक आहेत, उठतात, ते कुंकाम करून उठत असतील तर मला वाटते, कारण 1 वाजेपर्यंत जागत असतील साधे सेवक, सकाळी कुंकुमच करून उठतील. जे 9-10 वाजता झोपतील ते फ्रेश होऊन उठतील. तर ही जी शिकवण आहे बाबाची, आपल्याला मुला मुलींना सांगणं की बेटा चांगलं शिक्षण घे, मलाही पैशाची थोडस आवड करा, जास्त पैसे खर्च करू नका, पण आपला मुलगा कसा शिकला पाहिजे, आपली मुलगी कशी शिकली पाहिजे, आपली मुलगी कशी समोर चांगली सुधान चांगल्या कंपनीमध्ये, चांगल्या गव्हर्नमेंटमध्ये, प्रायव्हेटमध्ये चांगल्या पदावर राहायला पाहिजे, तेव्हा आपली मान उंचावणार आहे की माझ्या मुलासाठी मी जे काही केलं ते माझ्या पदरी सार्थक पडलं, माझं काम सफल झालं. तुम्ही कितीही मोठं घर बांधा, लाखोचं घर बांधा, 50 लाखाचं घर बांधा, घराला कोणी विचारणार नाही, पण कोणी विचारणार मुलगा काय करतो, मुलगी काय करते. म्हणून आपल्याला अभिमान असायला पाहिजे की खरोखरच मी एक सेवक आहे बाबांचा, तर मला कोणी म्हटलं तर ठामपणे मी सांगू शकतो की माझा मुलगा या पदावर आहे, माझी मुलगी या पदावर आहे. म्हणून आपण काटकसर करून त्यांना शिकवा. बाबांनी सर्वांना पूर्ण सफल नाही केलं. भगवंताने कुणी काय असो, आपण मार्ग सेवक असो की अनेक वाले असो, कुणालाच भगवंताने परिपूर्ण केलेले नाही. आणि परिपूर्ण केलं असतं तर काय झालं असतं ते भगवंताला सुद्धा कळते. म्हणूनच काही काही गोष्टी भगवंताने राखून ठेवल्या आहेत. एखादा ऊस बघा, भगवंताने त्याला गोड करून दिलं ऊसाला, हा तुझ्यामध्ये गोडपणा आहे ऊसामध्ये, पण त्याला फुलही नाही दिलं आणि त्याला फळही नाही दिलं, असाच राहा असाच गोड. कमळाचं फुल आहे, पावित्र्य आहे, पण कमळामध्ये अनेक वाले त्यांना फोटो समोर हे करतात, त्याचं लक्ष्मीचं ते एक वरदान आहे, पण त्या कमळाला त्या देवानं त्या चिखलामध्ये रोवून ठेवलं. पावित्र्य एवढं चांगलं आहे, पण त्या चिखलात रुतवून ठेवलं. थोडा अथांग सागर दिलेला आहे, त्या सागराचं पाणी खारट करून ठेवलेलं आहे. एवढा मोठा सागर आहे आणि छोटीशी नदी आहे, वाहती नदी, तिचं पाणी गोड करून ठेवलं. हा भगवंताचा जो खेळ आहे, हा खेळ खूप निराळ आहे. बघा, एखादं शेत आहे, त्या शेताला आपलं पंपाचं पाणी द्यायचं आहे, आपलं विहिरीचं पाणी द्यायचं आहे. आपण त्याच विहिरीचं पाणी आपण त्या चिंचेला दिलं, आंबट होते. तेच पाणी उसाला दिलं, गोड होते. हे जे गुणधर्म आहेत, हे गुणधर्माचा पाण्याचा तो दोष नाही आहे, त्या बीजाचा दोष नाही आहे, त्याच्या कर्माचा दोष आहे. आणि कर्माचा दोष कशामुळे होतो, जिथं आपण काही कुठंतरी चुकतो, आपल्या कर्मामध्ये फरक पडतो. कर्म तर करतो, पण कर्म कसं करायचं. आपण खूप खिशामध्ये पैसे घेऊन जातो एखाद्या कार्यक्रमाला, सेवक संमेलनाला, हजी मी येतो तुमच्या गाडीवर, सेवक संमेलन आहे ना, मी येतो, हे घ्या 500 रुपये, हे घ्या 200 रुपये, कशा करता जातो आपण. आपल्याला कुठेतरी ज्ञान मिळालं पाहिजे, बाबाचं मार्गदर्शन काय, मार्गदर्शनाचं मार्गदर्शन काय आहे, मंडळाचं मार्गदर्शन काय आहे, संचालक मंडळ काय म्हणतात ते आपण ऐकण्यासाठी जातो. तिथे पैसे गाडीवाल्याला देतो. मला तर वाटतं तिथे 2-4 तास घालवतो आपण, बाकी अर्धा उभा टाइम आपण त्या बाहेर
ठटेरी मंदिरीवाल्याकडे, त्या नाश्त्यामध्ये, त्या याच्यामध्ये त्याच्याकडेच आपलं लक्ष असतं. एवढे पैसे आपण खर्च करतो खिशातलं बाबाचे ज्ञान घ्यायसाठी, मार्गदर्शन घ्यायसाठी आपण त्या बाजारामध्ये फिरतो. मंडपाच्या बाहेर जो बाजार भरलेला असतो हे कुठं थांबलं पाहिजे. आपण शोक संमेलनामध्ये आपल्याला जागोजागी आपले स्टॉल असते, नाश्त्याचे स्टॉल असते ना. आपण ते त्याला आलू भात देते, कोणी आलू पोहा देते, कोणी काही देते. तिथलं घेतो, हे एवढं घेतो, खायचं असतं एवढं घेतो आणि काय करतो मग एवढंसं खातो, तिथंच ठिकून देतो. त्याच्याहून शेवक जातात पाय लाथ मारून. बाबांनी हे नाही शिकवलं. जेवढं खायचं तेवढंच घ्या. उरलं असेल तर एखाद्या डब्यामध्ये किंवा जिथं जे हे असेल किंवा एखाद्या छोटी नाली असेल तर टाकून द्या. परंतु ह्या पाय तुडवली झाल्या नाही पाहिजे. अन्न असतो की कोणतंच महाप्रसाद असतो. म्हणून माझं म्हणणं आहे की मुंग्याचं जीवन पण चांगलं आहे. एक मुंगी गेली तिच्या मुंग्या साऱ्या मुंग्या एकाच लाईनीमध्ये जातात. साऱ्या मुंग्या एकाच लाईनी जातात. आपलं शेवकाचं जरी आपण परिवर्तन केलं नाही, 2 शेवकिनी इथं, 2 शेवकिनी तिथं, 2 शेवक तिथं आणि 2 शेवक तिथं, ही बापानं आपल्याला मर्यादा शिकवली आहे. हे मर्यादामध्येच मूर्ती आहे. काहीतरी मर्यादा पाहिजे आपल्याला. म्हणून एकता आहे. एक काडी आहे, तुम्ही तिला मोडू शकता. पण त्या 10 काड्या केल्यानंतर त्याचं हे बांधलं दोघे तुम्ही मोडू शकता ना. म्हणून एक माणूस आणि 10 माणूस, एक काडी आणि 10 काड्या, 10 काड्या जेव्हा मोडी म्हणजे त्याला म्हणतात एकता. असंच आपल्याला एकतेने कार्य करायचं, असं आपल्याला एकरूप होणं आहे. आपण जोपर्यंत आपल्या कुटुंबात एकरूप होणार नाही, आपल्या समाजामध्ये आपल्या शोकात एकरूप होणार नाही, तोपर्यंत आपल्याला काही कळणार नाही की हा शोक कुठला आणि हा मार्गदर्शक कुठला आहे. त्याकरता बाबांनी आपल्याला हे चर्चा बैठक दिलेली आहे की जे आपल्याला घ्यायचं आहे, जे आपल्याला नाही माहीत ते माहीत करून घ्यायचं आहे. जेणेकरून ज्या चर्चा बैठकीमध्ये आपल्या साप्ताहिक चर्चा बैठकमध्ये जे शेवटीने बोलत नाही, अशा प्रकारे तरी हे जे ऐकून हळूहळू सुरुवात करतील आणि समोर चांगलं बोलायला शिकतील. आम्ही तसंच झालं. आम्हाला 5 वर्ष लागले शिकायला. कशामुळे शिकलो? इथं जा, इथं हवन कार्य बघ, तिथं बघ, असं करता करता आम्ही थोडं बोलायला शिकलो. आम्हाला ज्ञान नाही आहे, एवढूसं ज्ञान आहे. ज्ञान महाफुल आहे पण आम्हाला त्यापेक्षा एवढूसं ज्ञान नाही आहे. आपण फक्त बोलतो, एवढंसं नकबक बोलतो, एवढं ज्ञान आहे. म्हणून आपण इथं आलात, कशा करता आलात, आपल्याला काय घेऊन जाणे आहे, आपल्या कुटुंबाकरता काय करणे, आपल्या मुलाबाळाकरता काय आहे. आणि जे साधे सेवक आहे त्यांनी वेळोवेळी जसं त्यांच्या कार्यक्षमते लगेच मार्गदर्शकाकडे जायचं आणि कार्य घेऊन घ्यायचं. कार्यामध्ये कुचंगाई करू नका. साधे सेवकांची सांगतो मी. नाही तर घेऊन ना, मला 1 दिवस चिकन खायचं आहे, 2 दिवसानं मग घेईन ना, असं करू नका. साधे कार्य त्यांनी वेळेवर मार्ग म्हणजे हे करत जा, कार्य घेत जा आणि आपलं जीवन, आपलं कुटुंब सुखी बनवा. एवढंच आजच्या दिवशी बोलू इच्छितो. 2 शब्द पूर्ण करतो. सर्वांना माझा नमस्कार.